अगणित गुणगण अशरण शरणद विदलित सुररिपुजाल अगणित गुणगण अशरण शरणद विदलित सुररिपुजाल विदलित सुररिपुजाल। नमस्कार, भाग्यश्रीताई आज आपण जॉईन झालाय, आपलं स्वागत आहे। मोहिनीताई, खैरेताई, आपण सुरू करूया। 3 वाजलेले आहेत, हळूहळू एक एक जॉईन होतील। आपण ध्यान श्लोकांना सुरुवात करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत। कस्तूरी तिलकौ ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिन्तासन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदारि भागवतेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आपण श्रीमद भागवत महापुराणाचं संहिता वाचन करतो आहोत। आपला वाक यज्ञ सुरू आहे आणि आपण सर्वजण इथे रोज जमता आहात या वाक यज्ञात
सामील होत आहात, त्यामुळे आपणा सर्व श्रोत्यांना माझा साष्टांग दंडवत. कारण आपण म्हणजे साक्षात भगवंत आहात. आपला प्रथम स्कंधातले 2 अध्याय पूर्ण झालेत आणि आपण 3ऱ्या अध्यायाकडे वळतोय. या 2 अध्यायामध्ये आपण पाहिलं की भागवत महात्म्य काय आहे, फळ काय आहे भागवत वाचण्याचं, आणि ते भागवत वाचण्यासाठी आनंद घाटावरती कोण कोण जमले होते हे सगळं आपण बघितलं. आणि आता या अध्यायामध्ये सूत आपल्याला भगवंतांच्या अवतारांचं वर्णन करणार आहे. गेल्या वेळेला आपण 3-4 श्लोक बघितले होते, पण तरी सुद्धा आज आपण पुन्हा पहिल्यापासून सुरू करतोय. अथ तृतीयोऽध्यायः. सूत उवाच. जगृहे पौरुषं रूपं भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकल माधव लोकसिसृक्षया यस्याम्बसि शयानस्य योगनिद्रां वितन्वतः नाविरुदाम्बुजा दासीत् ब्रह्मा विश्वसृजां पतिः यस्यावयवः संस्थाने कल्पितो लोकविस्तरः तद्वै भगवतो रूपं विशुद्धं सत्त्वमूर्जितं. सूत म्हणतायत, सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी महत्तत्व आधीपासून 10 इंद्रिय, पंचमहाभूत आणि 1 मन अशा 16 कलांनी युक्त पुरुष रूप ग्रहण केलं. आपण बघितलं एकोहम बहुस्याम असं भगवंतांना इच्छा झाली आणि भगवंतांनी सृष्टी निर्माण करायचं ठरवलं आणि त्यांनी ब्रह्मदेवांना तसा आदेश दिला. भगवान विष्णू हे पाण्यात पहुडून योग निद्रा घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेल्या कमलापासून प्रजापतींचं म्हणजे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झालेले आहेत. आपले भगवान विष्णू शेषशाही आहे. नागावर झोपलेले असताना, शेषावर झोपलेले असतानाच त्यांच्या नाभी कमळातनं ब्रह्मदेवांची उत्पत्ती झालेली आहे. भगवंतांच्या त्या विराट रूपाच्या अंग प्रत्यंगातच सर्व लोकांची कल्पना गेलेली आहे. ते विराट रूप भगवंतांचे विशुद्ध असे सत्वमय श्रेष्ठ रूप आहे. सप्तलोक, सप्तपाताळ असे 14 लोक आहेत आणि हे सगळे लोक भगवंतांच्या अंग प्रत्यंगात बसलेले आहेत किंवा तिथेच विराजमान आहेत आणि तिथेच असं सत्वमय असं श्रेष्ठ रूप भगवंतांचं आहे. आपलं पुरुष सूक्त अगदी पहिल्यांदा बघितलं, त्या पुरुष सूक्तामध्ये जे भगवंतांचं वर्णन केलेलं आहे, सप्तलोक सप्तपाताळ कसे, सहस्र शीर्षा पुरुष, सहस्राक्ष सहस्रपाद, हजारो डोळे, हजारो शीर्ष, हजारो पाद असलेले असे हे म्हणजे सर्व चराचरात भगवंत आत्मरूपाने वस्ती करतात. हेच जणू काही इथे सुचवायचं आहे. आणि त्या लोकामध्येच असलेल्या एका लोकात, भूलोकात आपण वस्ती करून आहोत आणि आपल्या ठिकाणी सुद्धा आत्मस्वरूपात भगवंत आहेतच. पश्यन्त्यदो रूपमदभ्रचक्षुषा सहस्रपादोरुभुजाननाद्भुतं सहस्रमूर्धश्रवणाक्षिनासिकौ सहस्रमौल्यंबरकुंडलोल्लसत्. योगी दिव्य दृष्टीने भगवंतांच्या त्या रूपाचं दर्शन करतात. भगवंतांच्या त्या रूपाला हजारो पाय, जांघा, हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे. भगवंतांचं हे जे रूप आहे, सहस्र शीर्ष, सहस्र पाद, सहस्र अक्ष असलेलं हे अतिशय विलक्षण असं आहे. त्याला हजारो डोकी, कान, डोळे, नाक तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादी अलंकारांनी शोभून दिसत आहे. एतान्नानावताराणां निधानं बीजमव्ययं यस्यांशांशेन सृज्यन्ते देवतिर्यन्नरादयः सैव प्रथमं देवः कौमारौ सर्गमास्थितः चचार दुश्चरं ब्रह्म ब्रह्मचर्यमखण्डितं द्वितीयं तु भवायास्य रसात लगतां महिम् उद्धरिष्यन्नुपादत्त यज्ञेशः सौकरं वपुः तृतीयं ऋषिसर्गं च देवर्षित्वमुपेत्य सः तंत्रसात्वतमाचष्ट नैष्कर्म्यं कर्मणा यतः. भगवंतांचं हे जे पुरुष रूप ज्याला नारायण म्हणतात ते अनेक अवतारांचं उगमस्थान आहे. यातूनच सर्व अवतार प्रगट होतात.
या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता, पशु, पक्षी आणि मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते. त्याच प्रभूंनी पहिल्या कौमार सर्गात सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे त्यांनी पालन केलेलं आहे. सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 ब्राह्मणांच्या रूपाने पहिला अवतार भगवंतानी घेतलेला आहे. समस्त यज्ञाचे स्वामी असलेल्या या भगवंतानीच दुसऱ्या वेळी सृष्टीच्या कल्याणाकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराह रूप धारण केलेलं आहे. या वराह रूपाला सुद्धा यज्ञ पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि विष्णू पुराणात याचं खूप छान वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेला तुम्हाला जेव्हा विष्णू पुराण वाचायला जमेल त्यावेळेला विष्णू पुराणात या यज्ञ पुरुषाचं वर्णन तुम्ही जरूर ऐका. ऋषी सर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने 3रा अवतार घेतला आणि सात्वत तंत्राचा म्हणजे नारद पांचरात्राचा उपदेश केला. या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचं वर्णन आहे. म्हणजे पहिला अवतार आहे सनंदन, सनातन आणि सनत कुमार ह्या 4 ब्राह्मणांच्या रूपात. दुसरा अवतार आहे वराह रूप आणि तिसरा नारद, देवर्षी नारद, जे आपण त्यांचं वर्णन बघितलेलं आहे आधी की भक्तीला कसं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि भक्तीची कशी कष्टातून निवृत्ती केली, ज्ञान आणि वैराग्याना कसं जागृतावस्थेत आणलं त्यांनी, त्यासाठी भागवत कथा केली आणि भागवत कथेचं महात्म्य आपल्याला त्याच्यातून त्यांनी सांगितलं. त्या नारदांचा 3रा अवतार आहे. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत. तुर्ये धर्मकला सर्गे नर नारायणा ऋषी भूत्वात्मोपशमोपेत मकरो दुश्चरन् तपः पंचमः कपिलो नाम सिद्धेश काल विप्लुतम् प्रोवाचा सुनये सांख्यं तत्वग्राम विनिर्णयम् षष्ठे अत्रेण पत्यत्वं वृतः प्राप्तो न सूयया अन्निक्षिकी मलार्काय प्रल्हादादिभ्यौचिवान्. धर्मपत्नी मूर्तीपासून त्यांनी नरनारायणाच्या रूपाने 4था अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र तपश्चर्या केली. आजही हे नरनारायण उग्र तपश्चर्या करत आहेत असं मानलं जातं. 5व्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्वनिर्णय करणारे सांख्यशास्त्र असुरी नामक ब्राह्मणाला सांगितलं. हे सांख्यशास्त्राचे जे उद्गाते आहेत कपिल मुनी, त्यांनी आपल्या आईला सुद्धा उपदेश केलेला आहे. याचं वर्णन सुद्धा आपल्याला पुढे येणार आहे. आणि गीतेत सुद्धा हे सांख्य तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तिथे कपिल मुनींचा उल्लेख आहे. अनसुयेने वर मागितल्यावरून 6व्या अवतारात अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले. म्हणजे आपण दत्तावतार जो आहे तो भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे. अत्रीनी आणि अनुसूयेनी त्यासाठी मोठं तप केलं होतं. त्याची गोष्ट सुद्धा आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि या अत्री पुत्रांनी म्हणजे दत्तावतारामध्ये त्यांनी अलर्क, प्रल्हाद आणि आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. ततः सप्तमाकुत्यां रुचेर्यज्ञोभ्यजायत स यामाद्यैः सुरगणैर् पातत् स्वायम्भुवान्तरम् अष्टमे मेरुदेव्यान्तु नाभिर्जातः कुरुक्रमः दर्शयन् वर्त्मधीराणां सर्वाश्रमनमस्कृतम् ऋषिभिर्याचितो भेजे नवमं पार्थिवो वपुः दुग्धे मामोषधिर्विप्रास्तेनायं सौषत्तमः. 7व्या वेळेला रुची प्रजापतीच्या आकुती नामक पत्नीपासून यज्ञ रूपाने त्यांनी अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वयंभूव मन्वंतराचे संरक्षण केले. स्वयंभूव मनु हा जो पहिला मनु निर्माण झाला ते त्याला स्वयंभूव मन्वंतर असं म्हटलं जातं. त्याच्यापासून जे निर्माण झाली प्रजा त्याला, तर त्याचं त्यांनी संरक्षण केलेलं आहे. भगवंतानी ऋषभदेवाच्या रूपाने नाभिराजाची पत्नी मेरुदेवीपासून 8वा अवतार धारण केला आणि या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परमहंस असा मार्ग दाखवला. म्हणजे ऋषभदेव हा 8वा अवतार आहे. आणि हे ऋषींनी प्रार्थना केल्यावरून 9व्या वेळी ते पृथुराजाच्या रूपाने अवतीर्ण झाले.
या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या. त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी असा ठरलेला आहे. हा पृथ्वीराजा यांनी पहिल्यांदी गावं वसवली. टाउन प्लॅनिंग जे सुरू झालं ते पृथ्वीराजाच्या काळात सुरू झालं. शेती उत्तम पद्धतीने कशी करायची, कृषी शास्त्र ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा पृथ्वीराजाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हा पृथ्वीराजा 9व्या अवतारामध्ये उत्पन्न झालेला आहे. रूपं स जगृहे मात्स्यं चाक्षुषो दधि संप्लवे नाव्यारोप्य महिमय्या मपाद्वैवस्वतं मनुं सुरासुराणामुदधिं मत्नतां मंदराचलं दद्रेः कमठरूपेण पृष्ठे एकादशे विभुः धान्वन्तरं द्वादशं त्रयोदशमेव च अपाययत्सुरानन्यान् मोहिन्या मोहयन् स्त्रिया. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले तेव्हा त्यांनी 10वा अवतार मत्स्य रूपाने घेतलेला आहे आणि पृथ्वी रूपी नौकेत बसून वैवस्वत मनुचे रक्षण केलेले आहे. देवता आणि दैत्य समुद्र मंथन करीत असताना 11व्या अवतारात भगवंतानी कासव रूपाने मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला आणि धन्वंतरीच्या रूपात 12वा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रकट झाले आणि 13वा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना ते अमृत पाजले. असे 13 अवतार त्यांनी घेतले. पुढे बघूया. चतुर्दशौ नारसिंहो बिभ्रद दैत्येंद्र मूर्जितं ददार करजेर वक्षस्येरकां कटकृद्यथा पंचदशौ वामनकौ कृत्वा गादध्वरं बलेः पदत्रयं याचमानः प्रत्यादित्सुस्त्रिविष्टपम्. आता 14व्या अवतारात त्यांनी नरसिंह रूप धारण केलं आणि अत्यंत बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्यकशिपूची छाती आपल्या नखांनी फाडली. जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो तसं त्यांनी त्या नृसिंह अवतारात हिरण्यकशिपूला फाडून टाकलंय. आपल्याला सगळ्यांनाही हिरण्यकशिपूची गोष्ट माहिती आहे आणि पुढे येणारच आहे, त्यामुळे तिचं मी आता काही वर्णन करणार नाहीये. 15व्या वेळी त्यांनी वामन रूप धारण करून भगवंत बलीच्या यज्ञात आले. त्रैलोक्य मिळवण्यासाठी केवळ 3 पावले ठेवण्या इतकी त्यांनी जमीन बळीराजाकडे मागितली. तोही इतिहास आपल्याला माहिती आहे, ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. 16व्या अवतारात परशुराम म्हणून ते जन्माला आले. राजे लोक ब्राह्मणांचा त्यावेळेला द्रोह करत असत, द्वेष करत असत असे पाहून क्रोधाने त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. कारण क्षत्रिय त्यावेळेला फार अधर्माने वागत होते आणि त्यांचा अधर्म नष्ट करण्यासाठी परशुरामांना ते कृत्य करावं लागलं. ततः सप्तदशे जातः सत्यवत्यां पराशरात् चक्रे वेदतरो शाखा दृष्ट्वा पुंसोल्पमेधसः नरदेवत्वमापन्नः सुरकार्यचिकीर्षया समुद्र निग्रहादीनि चक्रे वीर्याण्यतः परम् एकोनविंशे विंशति मे वृष्णिषु प्राप्य जन्मनि रामकृष्णादिति भुवो भगवान हरद्भरम्. 17व्या अवतारात पराशर ऋषींपासून सत्यवतींच्या ठिकाणी व्यास रूपाने भगवंत अवतीर्ण झाले. ज्या व्यासांनी हे श्रीमद भागवत महापुराण लिहिलेलं आहे ते 17व्या अवतारात जन्माला झाले. हे व्यास हे पुराण लिहिण्यापूर्वी त्यांनी 17 पुराणं आधी लिहिलेली आहे. त्यांची सुद्धा पुढे गोष्ट येणार आहे ती आपण बघणार आहोत. व्यासांना माहिती होतं की लोकांची जाण ग्रहण शक्ती कमी झालेली असणार आहे आणि त्यामुळे त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा तयार केल्या. म्हणजे समग्र जे वेद होते ते 4 रूपात विभागले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे. देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने 18व्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतुबंधन आणि रावणवध अशा शौर्याच्या लीला त्यांनी केल्या आणि 19व्या आणि 20व्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावाने प्रगट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला. आपल्याला हे या सगळ्या कथा माहिती आहेत, आपण वारंवार ऐकलेले आहेत, तरी सुद्धा इथे ते अवतार त्यांनी कसे घेतले ते फक्त आपण अवतारांची नावं आता बघतो. पुढे हे सगळं आपल्याला गोष्टी रूपाने येणारच आहे.
ततः कलो संप्रवृत्ते सम्मोहाय सुरद्विषां बुद्धो नाम्ना जनसुतः किकटेषु भविष्यति अथासौ युगसन्ध्यायां दस्युः प्रायेषु राजसु जनिता विष्णू यशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः. यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात म्हणजे बिहारमध्ये अजनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धावतार होईल. म्हणजे पुढे आता बुद्धावतार होऊन गेलाय आपल्याला माहिती येतो, पण पुढे होईल असं त्यांनी जेव्हा लिहिलंय तेव्हा सांगितलंय. आणि यापुढे त्यापुढेही जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल, राजे लोक लुटारू सारखे बनतील, तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपाने अवतार घेतील. हा 22वा अवतार भगवंतांचा असेल. असे 22 अवतार सांगितलेले आहेत. आणि अजून 2 अवतार आहेत, हंस आणि हयग्रीव, हे धरून 24 अवतार होतात. अवताराय संख्येया हरे सत्वर्निधेर द्विजाः यथा विदासिनः कुल्याः सरसस्यु सहस्रशः ऋषयो मनवो देवा मनुपुत्रा महोजसः कलाः सर्वे हरेरेव सप्रजापतयस्तथा एते चांशकलः पुंसः कृष्णस्तु भगवान् स्वयं इंद्राणि व्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे. हे ऋषींनो, एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात, त्याचप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार होतात. आपल्याला पुस्तकात जरी 22-24 असं दाखवलं असलं तरी असंख्य अवतार भगवंतांचे आहेत. गीता तुम्ही वाचत असाल तर गीतेच्या 10व्या याच्यात विभूती त्यांनी दिलेल्या आहेत, भगवंतांच्या विभूती. त्याचं वर्णन आहे ते तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यात सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक अंश रूपाने मी प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. ऋषी मनु, देव, प्रजापती, मनुपुत्र आणि असे जितके महान शक्तिशाली आहेत ते सर्व भगवंतांचेच अंश आहेत. त्यामुळे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. तेथे आपले कर जुळलेले पाहिजेत. जिथे जिथे आपल्याला दिव्यत्व दिसेल, ते चांगलं काम करणारी माणसं दिसतील, तिथे भगवंतांचा अंश आहे हे नक्की समजायला हवं. हे सर्व भगवंतांचे अंशावतार किंवा कलावतार आहेत. परंतु श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत. जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचाराने व्याकुळ होते तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात. जन्मगुह्यं भगवतो येतः प्रयतो नरः सायं प्रातर्गृणं भक्त्या दुःखाग्रामद्विमुच्यते एतद्रूपं भगवतो यरूपस्य चिदात्मनः माया गुणैर्विरचितं महदादिभिरात्मनि यथा नभसि मेघौघो रेणुर्वा पार्थिवो निले एवं द्रष्टरि दृश्यत्व मारोपितम बुद्धिभिः. भगवंतांच्या दिव्य जन्मांची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातःकाळी भक्तीने पठण करतो तो सर्व दुःखापासून मुक्त होतो. निराकार चिन्मय भगवंतांचे जे हे स्थूल जगदाकार रूप आहे ते त्यांच्याच मायेच्या महत्त्वादी गुणांनी भगवंतांवर कल्पिलेले आहे. जसा अल्पबुद्धी माणूस ढगांचा आकाशावर, धुळीचा वायूवर आरोप करतो, त्याप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो. म्हणजे हे सगळं रूप जे मायावी आपल्याला वरवर दिसतं ते प्रत्यक्ष खरं नाही, पण ती भगवंतांची माया आहे. भगवंतांनीच निर्माण केलेली ती माया आहे. आपण भगवंतांना त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बघणं हे अतिशय आवश्यक आहे. अतः परं यदव्यक्तं मव्यूढ गुणव्यूहितं अदृष्टाश्रुत वस्तुत्वात् सजीवो यत् पुनर्भवः यत्रेमे सत्सद्रूपे प्रतिषिद्धे स्वसंविदा अविद्ययात्मनि कृते इति तद् ब्रह्मदर्शनं यद्येषो परता देवी माया वैशारदी मतिः संपन्न एवेति विदुर् महिम्नि स्वे महीयते एवं जन्मानि कर्माणि यगर्तुर्जनस्य च वर्णयन्ति स्म कवयो वेदगुह्यानि हृत्पतेः. या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंतांचं एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे ज्याला स्थूलासारखा आकार नाही, जे पाहता किंवा
ऐकता येत नाही. तेच त्यांचे सूक्ष्म शरीर आहे. यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात व त्याचाच वारंवार जन्म होतो. पुनर्जन्म आपण मानलेला आहे. आपलाही वारंवार पुनर्जन्म होत असतो, कारण आत्मरूपाने भगवंत आपल्यात असतात. आपल्याकडून जी कर्म घडतात त्याच्यावरती आपला पुढचा जन्म किंवा पुढचं सगळं अवलंबून असतं. आणि या पुनर्जन्माच्या फेऱ्यातून 84 लक्ष पुनर्जन्माच्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटका हवी असेल तर आपल्याला भगवंतांचं नामस्मरण किंवा श्रीमद भगवत पारायण हेच आपल्याला तारून देणार आहे. अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो. आपल्याला अज्ञान असतं. आपण स्वतःला देह मी आहे असं मानतो. हा माझा मला असं आपण मानतो. मी म्हणजे माझं नाव, मी म्हणजे माझं शरीर. पण ह्या शरीराच्या आतमध्ये जो स्थित आहे, जे चैतन्य आहे, ते आपलं खरं स्वरूप आहे. हे अविद्येमुळे अज्ञानामुळे आपण विसरून जातो आणि म्हणून सूक्ष्म आणि स्थूल असलेल्या किंवा खूप लहान आहे मोठं आहे असा आपण त्याच्यावर आरोप करतो. ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो त्याच वेळी ब्रह्माचा आपल्याला साक्षात्कार होतो. तत्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्यावेळी परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते त्याच वेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो. वास्तविक ज्यांना जन्म कर्म नाही त्या हृदयेश्वर भगवंतांच्या मायाश्रित जन्म कर्माचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात. कारण भगवंतांचे जन्म कर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे. सवाइदौ विश्वममोघलीलस् सृज्यत्वत्यत्ति न सज्जतेऽस्मिन् भूतेषु चान्तर्हितात्मतन्त्रः षड्वर्गिकं जिघ्रति षड्गुणेशः. भगवंतांची लीला निश्चित कार्य करणारी आहे. ते लीलेनेच या सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात, परंतु त्यात आसक्त होत नाही. प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिये आणि मनाचं नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात, परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यापासून अलिप्त राहतात. म्हणूनच भगवंतांना नेहमी कमळाची उपमा दिली जाते. कमळ जसं चिखलात उगवतं आणि ते पाण्यापासून किंवा चिखलापासून अलिप्त असतं, तसं भगवंत सगळ्यात असून कशातच ते नसतात किंवा ते कशानेच लिप्त होत नाहीत. न चास्य कश्चिन्निपुणेन धातु रवैति जंतुः पुमनीषऊतिः नामानि रूपाणि वनो वचोभिः सन्तन्वतो नटचर्यामिवाज्ञः स वेदधातुः पदवीं परस्य दुरन्तवीर्यस्य रथाङ्गपाणेः यो मायया सन्ततयानुवृत्त्या भजेत तत्पादसरोजगन्धम्. ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटाने केलेल्या करामती समजू शकत नाही, त्याप्रमाणे आपले संकल्प आणि वेदवाणीद्वारा भगवंतांनी प्रकट केलेल्या या अनंत नाम आणि रूपांना तसेच त्यांच्या लीलांना अल्पबुद्धी जीव अनेक तर्क आणि युक्तीनेही ओळखू शकत नाही. जेव्हा नट रंगभूमीवर काम करतो त्यावेळेला आपण त्यातला खरा माणूस कोण आहे हे बघत नाही, तर त्यांनी जी भूमिका केली आहे त्या भूमिकेनीच त्यांना आपण ओळखतो. तसंच भगवंत सुद्धा अनंत नाम आणि अनंत रूप घेऊन आपल्या लीला करत असतात आणि आपण त्या लीला करताना त्या भगवंतानं त्यात ओळखत नाही. आपल्याला ते ओळखता येत नाही कारण आपण सामान्य माणसं. चक्रपाणी भगवंतांची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत. ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत. जो नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या दिव्य चरण कमलांच्या सुगंधाचे सेवन करतो तोच त्यांचे स्वरूप किंवा लीलांच्या रहस्यांना जाणू शकतो. त्यामुळे भगवंतांच्या चरणाशी अनन्य शरण होण्यातच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आणि सार्थकता आहे.
आणि जेव्हा आपण असे अनन्य शरण होऊ त्यावेळेला भगवंतांचं स्वरूप, भगवंतांच्या लीला किंवा त्यांची रहस्य आपण सहजपणे जाणू शकू किंवा भगवंतांची कृपा प्राप्त होईल म्हणून आपल्याला ते जाणता येईल. अथेह धन्या भगवंत इत्थै यद्वासुदेवेऽखिल लोकनाथे कुर्वन्ति सर्वात्मकमात्मभावन् न यत्र भूयः परिवर्त उग्रहा. हे ऋषींनो, आपण मोठे भाग्यशाली आहात, कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांविषयी आत्मभाव ठेवून त्यांचेवर अनन्य प्रेम करत आहात. त्यामुळे या जन्म मरण रूप संसारात परत यावे लागत नाही. ऋषींना म्हटलंय की तुम्ही खूप धन्य आहात, कारण त्यांचं अनन्य प्रेम आहे भगवंतांवर. आणि ज्या वेळेला असं अनन्य प्रेम केलं जातं त्यावेळेला जन्म मरण रूप संसारात परत यावं लागत नाही. म्हणजेच पुनर्जन्म आपल्याला प्राप्त होत नाही किंवा ही 84 लक्ष योनींची जी येरझार आहे ती संपून जाते. पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रात आपल्याला अडकावं लागत नाही. ऋषीही या चक्रात त्यामुळे अडकत नाहीत असं इथे स्पष्ट केलेलं आहे. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्म संहितं उत्तम श्लोक चरितं चकार भगवान ऋषिः निःश्रेयसाय लोकस्य धन्यौ स्वस्त्ययनौ महत् तदिदं ग्राहयामास सूतमात्मवतां वरं सर्ववेदेतिहासानां सारौ समुद्धृतं स तु संश्रावयामास महाराजं परीक्षितम्. भगवान वेदव्यासानी हे वेदतुल्य भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे. खरं म्हणाल तर हे भागवत पुराण लिहून भगवान व्यासमुनीने आपल्यावर मोठे उपकार केलेले आहेत. कारण साक्षात भगवंतांनी आपलं तेज या ग्रंथामध्ये प्रस्थापित केलंय की ज्या योगे भगवंतांचं निर्वाण झाल्यानंतर, भगवंत येथून आपल्या धामाला गेल्यानंतर आपल्याला काहीतरी आधार असावा, दिशा मिळावी, ह्यासाठी भगवंतांनी आपलं तेज त्याच्यात स्थापित केलंय. त्यामुळे व्यासमुनीने आपल्यावर मोठे उपकार केले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी हे प्रशंसनीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परमकल्याणासाठी आपल्या आत्मज्ञान शिरोमणी पुत्राला सांगितले. ज्या योगे हा पुत्र म्हणजे शुकमुनी याचा प्रचार आणि प्रसार करतील आणि जनसामान्यापर्यंत हे भागवत महापुराण किंवा या भगवंतांच्या लीला जाऊन पोचतील. या पुराणामध्ये सर्व वेद आणि इतिहासाचे सार संग्रहित केले आहे. शुकदेवानी हे महाराज परीक्षिताला ऐकवलं. केव्हा? ज्या वेळेला परीक्षितांना शाप मिळाला होता आणि परीक्षित सगळं राज्य सोडून आता 7 दिवसावर मरण जर आलेलं आहे तर ह्या 7 दिवसात मी असं काय केलं पाहिजे की ज्या योगे मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही, मोक्ष प्राप्त होईल, मुक्ती प्राप्त होईल. आणि ते साधण्यासाठी ते गंगा किनारी आले होते. आणि त्यावेळेला शुकदेवांनी त्यांना हे भागवत महापुराण सांगितलं. आपण सुद्धा, आपल्याला माहिती नाहीये की आपला देह आपल्याला कधी त्यागायचा आहे, आपले श्वास कधी संपणार आहेत, पण रोजच मरणाचं स्मरण ठेवून आपण हे भागवत कथा वाचन केलं, पठण केलं, मनन केलं, भगवंतांच्या लीला ऐकल्या तर आपणही परीक्षितासारखे सहजपणे या मरणाला सामोरे जाऊ शकू. आपल्या मनातील मरणाची भीती संपून जाईल. प्रायोपविष्टं गंगायां परीतं परमर्षिभिः कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः सह कलौ नष्टदृशामेष पुराणार्कोऽधुनोदितः तत्र कीर्तयतो विप्रर्षेर्भूरि तेजसः अहं चाध्यगमं तत्र निविष्टस्तदनुग्रहात् सोऽहं वश्रावयिष्यामि यथाधीतं यथामती. ज्या वेळेला परीक्षित राजा गंगा किनारी बसलेला होता, गंगा तटाकी बसलेला होता, त्यावेळी सभोवताली श्रेष्ठ ऋषींसह
तो बसलेला होता. आमरण उपोषणाचं व्रत त्याने घेतलेलं होतं. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म ज्ञान इत्यादी सह आपल्या परमधामाला गेले तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले त्यांच्यासाठी जणू काही हा पुराण रूपी सूर्य उगवला आहे असं आपल्याला सांगतायत. हे ऋषींनो, जेव्हा महातेजस्वी श्री शुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते तेव्हा मी तिथे बसलो होतो. तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने अध्ययन केलं. माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने जितके ग्रहण केले त्यानुसार मी आपणाला सांगेन असं सूत आपल्याला सांगतायत की ज्या वेळेला शुक मुनींनी हे महापुराण परीक्षित राजाला सांगितलं त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो आणि मी ते त्यांच्या संमतीने ग्रहण केलं. आणि ज्याप्रमाणे मी ते ग्रहण केलंय ते म्हणतायत की माझ्या अल्पमतीने मी जे ग्रहण केलं ते मी तुम्हाला सांगेन. तर मग आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा, आपण काय म्हणणार, आपण तर त्याहून कितीतरी पटीने अल्पमती आहोत, जास्त. अशा प्रकारे इथे हा अध्याय 3 समाप्त झालेला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंधे नैमिषीयोपाख्याने 3योऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. आपण आपल्याला अजून वेळ आहे त्यामुळे आता चतुर्थोध्यायाकडे वळूया. आता चतुर्थोध्याय या अध्यायामध्ये महर्षी व्यासांचा असंतोष सांगितलेला आहे. महर्षी व्यासांना असमाधान निर्माण झालं होतं. ते चिंताक्रांत झाले होते, दुःखी झाले होते. त्यांना कशाचा असंतोष होत होता, कशाचं दुःख होत होतं याचं विवरण आपल्याला ह्या अध्यायात मिळणार आहे. ते आता आपण बघूया. व्यास उवाच. इति ब्रुवाणौ संस्तूय मुनीनां दीर्घसत्रेणां वृद्धः कुलपतिः सूतं ब्रुवृच शौनको ब्रवीत. व्यास म्हणाले, त्या दीर्घकालीन सत्रात सहभाग घेतलेल्या मुनींमध्ये ऋग्वेदी विद्यावयोवृद्ध कुलपती शौनकांनी याप्रमाणे सांगणाऱ्या सुतांची प्रशंसा केली आणि म्हटलं, ज्या वेळेला विद्यावयोवृद्ध कुलपती शौनक सुतांची प्रशंसा करतात आणि काय म्हणतात ते व्यासांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते जे दीर्घ सत्र चाललं होतं म्हणजेच भागवत महापुराण जे चाललं होतं, शुकमुनी म्हणत होते, परीक्षिताला सांगत होते, त्यावेळेला शौनक म्हणतायत, शौनकांना ही कथा सुतांनी सांगितली. आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेवाला ही कथा साक्षात भगवान विष्णूंनी सांगितली. ब्रह्मदेवानी 4 श्लोकामध्ये ही नारद मुनींना सांगितली. नारद मुनींनी ही आता व्यासांना सांगितली आहे. हे आपल्याला या अध्यायात उलगडेल. आणि ज्या वेळेला शुकमुनी परीक्षिताला व्यासांनी आपला पुत्र शुकमुनीला सांगितलेली आहे आणि आता शुकमुनी ते परीक्षित राजाला सांगतायत, त्यावेळेला सूत आणि शौनकादी मुनी तिथे आहेत. तर शौनक काय म्हणतायत बघा. सूत सूत महाभाग वदनो वदतां वर, कथां भागवतीं पुण्यां यदाह भगवान शुकः, कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वा केन हेतुना, कुत संचोदितः कृष्ण कृतवान् संहितां मुनिः, तस्य पुत्रो महायोगी समद्रुं निर्विकल्पकः, एकांतमतिरुन्निद्रो गुढो मूढैवेयते. शौनक म्हणाले, वक्त्यात श्रेष्ठ असणारे सूत महोदय, जी कथा भगवान श्री शुकांनी सांगितली ती भगवंतांची पुण्यमय कथा आपण आम्हाला सांगावी.
अशी शौनकांनी सूत महोदयांना विनंती केलेली आहे. ही कथा कोणत्या युगात, कोणत्या ठिकाणी, कोणत्या हेतूने झाली होती आणि मुनिवर व्यासाने कोणाच्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली, हा सगळा इतिहास आपल्याला आता बघायला मिळणार आहे. त्यांचे पुत्र शुकदेव, व्यासांचे पुत्र शुकदेव महान योगी, समदृष्टी असलेले, आपपर भाव रहित, सर्व गुणांनी वैराग्याने युक्त असलेले, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, अशी समर्थ रामदास स्वामींना उपमा दिली जाते, ते शुकमुनी. संसार निद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यात स्थित असलेले असे हे शुकमुनी. त्यांनी हे भाव झाकून ठेवलेले असल्याने ते वेड्यासारखे भासतात. आपल्याला उघडं करायचं नाही, आपलं ज्ञान लोकांना दाखवायचं नाही म्हणून ते वेड्यासारखे लोकांना भासतात. दिगंबर अवस्थेत ते कायम असतात आणि कायम ते वनाकडे धाव घेतात असे हे शुकमुनी. संन्यास घेण्यासाठी जेव्हा वनात निघाले, जन्माला आल्याबरोबर ते ज्ञानवृद्धच होते. वृद्ध म्हणजे वयाने वृद्ध वाढलेले नव्हे, तर ज्ञानाने ज्यांची वृद्धी झाली होती असे ते ज्ञानवृद्ध संन्यास घेण्यासाठी वनात जायला लागले जन्मानंतर. त्यावेळेला व्यासमुनी त्यांच्या मागे जाऊ लागले की अरे पुत्रा, मी एवढं भागवत महापुराण लिहिलंय आणि ते तुला सांगणार आहे, ते तू सगळ्यांना सांगावंस अशी माझी इच्छा आहे, त्याचा प्रचार प्रसार करावास, आणि तू कुठे निघालास म्हणून ते पुत्राच्या पाठोपाठ जाऊ लागले. त्यावेळी सरोवरात स्नान करणाऱ्या तरुण स्त्रियांनी, हा 5व्या श्लोकाचा अर्थ आपण बघतोय की तरुण स्त्रियांनी नग्नावस्थेतील शुकांना पाहून आपण वस्त्र धारण केले नाही. त्यांना काही वाटलं नाही, कारण समदृष्टी असणारे शुकमुनी तिथून चालले होते. परंतु वस्त्रे नेसलेल्या व्यासांना पाहून मात्र लज्जेने त्यांनी वस्त्र धारण केली. व्यासांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या स्त्रियांना कारण विचारलं की माझा पुत्र इथून गेला, त्यावेळेला तुम्ही वस्त्र धारण केली नाहीत आणि मी आल्याबरोबर तुम्ही वस्त्र धारण करताय. तर त्यावेळेला त्या अप्सरांनी सांगितलं की तुमच्या दृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद स्पष्टपणे दिसून येतो. वासना दिसतायत असं म्हटलेलं नाहीये, पण स्त्री पुरुष भेद मात्र स्पष्ट दिसतो आणि त्यामुळे आम्हाला ही वस्त्र धारण करावी लागली, आम्हाला लाज वाटली. पण आपल्या पुत्राच्या दृष्टीमध्ये, आपल्या पुत्राची दृष्टी एवढी शुद्ध आहे की त्याच्यात कुठलाही भाव नाही, की ते आत्मभावाने सगळ्यांकडे बघतात. हा हे सांगण्याचा उद्देश आहे. हा जो आत्ता आपण अर्थ बघितला त्याचा श्लोक मी वाचते. दृष्ट्वानुयान्तं ऋषिमात्मजमप्यनग्नं देव्यो ह्रिया परिदधुर्न सुतस्य चित्रं तद्वीक्ष्य पृच्छति मुनौ जगदुस्तमास्ति स्त्रीपुंभिदान तु सुतस्य विविक्त दृष्टेः. संन्यास घेण्यासाठी वनात जाणाऱ्या पुत्राच्या पाठोपाठ जेव्हा व्यासमुनी जाऊ लागले, त्याचं वर्णन आपल्याला ह्या श्लोकामध्ये पाहायला मिळतं की त्यांच्या पुत्राच्या नजरेमध्ये कुठलाही अपपर भाव किंवा स्त्री पुरुष लिंग भेद दिसत नाही. ते आत्मभावाने सगळ्यांकडे बघतात आणि त्यांच्याकडे फक्त शुद्ध अशी दृष्टी आहे. पण व्यासांकडे ती शुद्ध दृष्टी नाहीये. ते स्त्री पुरुष हा भेद मानतात. त्यामुळे जरी त्यांनी हे भागवत महापुराण लिहिलेलं असलं तरी सुद्धा ते सांगण्याचा, त्याचा प्रचार प्रसार करण्याची पात्रता मात्र शुकमुनींकडे आहे असं थोडक्यात इथे सांगितलेलं आहे. कथमालक्षितः पौरे संप्राप्तः कुरुजांगलान् उन्मत्तमूक जडवद् विचरन् गजसांवये कथं वा पाण्डवेयस्य राजर्षे मुनिना सह संवादः समभूतात यत्रैषा सात्वती श्रुतिः सगोदोहनमात्रौ हि गृहेषु गृहमेधिनाम् अवेक्षते महाभागस्तीर्थीकुर्वंस्तदाश्रमम् अभिमन्युसुतौ सूत प्राहुर्भागवतोत्तमम् तस्य जन्म महाश्चर्यं कर्माणि च गृणीहिनः. कुरुजांगल देशातील हस्तिनापुरात जाऊन ते शुकदेव वेडसर, मुके आणि मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे फिरले असतील. गावातील लोकांनी त्यांना कसे ओळखले?
जर ते जडबुद्धी असे आहेत असं दाखवत लोकांकडे हिंडत होते, गावामध्ये हिंडले, तर लोकांनी त्यांना कसं काय ओळखलं? शुकमुनींचा आणि पांडव पुत्र राजर्षी परीक्षिताचा संवाद कसा काय बरं झाला, ज्यामध्ये ही भागवत संहिता सांगितली गेली? गृहस्थांच्या घरांना तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्रदान करण्यासाठी महामुनी श्री शुकदेव त्यांच्या घरी फक्त गायीची धार काढण्या इतकाच वेळ थांबतात. एका घरी शुकमुनी जास्त वेळ थांबत सुद्धा नाही. गायीची धार काढायला जेवढा वेळ लागेल तेवढाच ते गृहस्थाच्या घरी, ज्यांनी संसार थाटलेला आहे अशांच्या घरी थांबतात, कारण त्या घराला तीर्थक्षेत्राचं महात्म्य त्यांना प्रदान करायचं असतं म्हणून. हे सूत महोदय, आम्ही असे ऐकले आहे की अभिमन्यू पुत्र परीक्षित भगवंतांचे श्रेष्ठ भक्त होते. अत्यंत आश्चर्यकारक अशा त्यांच्या जन्म आणि कर्माचे वर्णन आम्हाला सांगावे. परीक्षिताचा जन्म कसा झाला, त्याची काय कारण आहेत, त्याचं वर्णन, त्याचं कर्म काय आहे परीक्षिताचं, हे सगळं तुम्ही आम्हाला सांगावं असे शौनक सुतांना विनंती करतायत. ते वर्णन आपण पुढे बघणार आहोत. ससम्राट कस्य वो हेतो पांडुना मानवर्धनः प्रायोपविष्टो गंगाया मनादृत्याधिराट श्रियम. ते परीक्षित पांडव वंशाचा गौरव वाढवणारे सम्राट होते. त्यांनी साम्राज्य लक्ष्मीचा त्याग करून गंगा तटावर बसून आमरण उपोषणाचे व्रत का बरं घेतलं? शौनकांना प्रश्न पडलेला आहे की हा परीक्षित राजा, एवढा मोठा सम्राट पांडव वंशातला, ज्याच्यावर भगवंतांची साक्षात कृपा झालेली आहे, असा हा सम्राट का बरं आमरण उपोषण घेऊन गंगा किनारी बसलेला आहे? त्यांना काय घडलंय ते माहित नाही आणि ते जाणून घ्यायचं कुतूहल त्यांच्याकडे आहे. ते कुतूहल आपल्याला सुद्धा आहे, ते आपल्याला पुढच्या गोष्टीत कळणार आहे. नमन्ति यत्पादनिकेतमात्मनः शिवाय हानीय धनानि शत्रवः कथं स वीरः श्रियमङ्गदुस्त्यजां युवैषतोत्स्रष्टुमहो सहासुभिः शिवाय लोकस्य भवाय भूतये य उत्तमश्लोकपरायणा जनाः जीवन्ति नात्मार्थमसौ पराश्रयम् मुमोच निर्विद्य कुतः कलेवरम्. त्यांचे शत्रू स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळचे धन त्यांना अर्पण करून त्यांच्या पाय ठेवण्याच्या चौरंगाला नमस्कार करीत असत. ते मोठे वीर होते. त्यांनी तरुण असून सोडण्यास कठीण अशा राज्याचा आपल्या प्राणांसह त्याग करण्याची इच्छा का बरं केली? परीक्षितांनी आपलं राज्य सोडलंय आणि आपले प्राणही तो त्याग करणार आहे, तर त्यांनी जर अनेक शत्रू सुद्धा स्वतःचं भलं व्हावं म्हणून पुष्कळचं धन त्यांच्या चरणी येऊन अर्पण करत असत. असं असताना, इतका त्यांना मान जनात असताना ते का बरं प्राणत्याग करतायत? ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतलाय ते तर जगाचे परम कल्याण, लौकिक उन्नती आणि समृद्धीसाठीच आपले जीवन वेचतात. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. त्यांचे शरीर तर परहितासाठीच होते. असे असता त्याचा त्यांनी विरक्त होऊन का बरं त्याग केला? जरी ते सम्राट होते, सगळ्या राज्याचा उपभोग घेत होते, तरी राज्याची काळजी ते उत्तम प्रकारे घेत होते. परीक्षित अतिशय समाजाची काळजी घेणारा, मातृवत असं प्रजेचं रक्षण करणारा राजा आहे आणि परहितासाठीच जो जगला आजपर्यंत, लौकिक उन्नती आणि समृद्धीसाठी सगळं आपलं जीवन त्यांनी वेचलं. मग असं असताना त्या सगळ्याची विरक्ती त्यांना का आली? त्या सगळ्याचा त्यांनी त्याग का केला? पुढे बघा काय म्हणतायत. तत्सर्वन्न समाचक्ष्व पृष्टो यदिह किंचन मन्ये त्वां विषये वाचां स्नातमन्यत्र छान्दसा. वेदवाणी खेरीज अन्य सर्व शास्त्रात आपण पारंगत आहात असे मला वाटते, म्हणून यावेळी आम्ही आपणास जे विचारले ते सर्व आम्हाला सांगा, असं सुतांना शौनकांनी विनंती केलेली आहे. आता पुढे सूत काय म्हणतायत ते बघूया. सूत उवाच द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जातः पराशराद्योगी वासव्यां कलया हरेः स कदाचित् सरस्वत्या उपस्पृश्य जलौ शुचि
विविक्त देशासीन उदिते रविमंडले. सूत म्हणाले, 4 युगांपैकी तिसरे द्वापर सुरू होते. तेव्हा महर्षी पराशरांपासून वसुकन्या सत्यवतीच्या ठिकाणी भगवंतांचे कलावतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला. आपल्याला व्यासांचा जन्म कसा झाला ते इथे कळलं. व्यास हा साक्षात भगवंतांचा अवतार आहेत आणि ह्यांचा जन्म झालेला आहे महर्षी पराशर आणि वसूंची कन्या सत्यवती यांच्या ठिकाणी. एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती नदीच्या पवित्र जलात स्नान करून ते एकांतात पवित्र स्थानावर बसलेले होते. पुढे काय झालं ते आपण बघूया. परावरज्ञ सरुषे कालेना व्यक्तरंहसा युगधर्म व्यतिकरम प्राप्तं भुवि युगे युगे भौतिकानांच भावानां शक्तिर्हासंच तत्कृतम् अश्रद्धदानान् निस्सत्वान् दुर्मेधान् रसितायुषः दुर्भगाश्च जनान् वीक्ष मुनिर्दिव्येन चक्षुषा सर्ववर्णाश्रमाणां यद् दध्यो हितममोघदृक्. महर्षी व्यास भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणत होते. त्यांची दृष्टी अचूक होती. त्यांनी असे पाहिले की न समजणाऱ्या कालगतीमुळे प्रत्येक युगातील समाजात धर्मभ्रष्टता आणि त्यांच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूंच्या शक्तीही क्षीण होत जातात. समाज श्रद्धाहीन आणि शक्तिरहित होतो. आता आपण त्याचा अनुभव घेतो की कसा श्रद्धाहीन आणि शक्तिरहित होत चाललेला आहे समाज. त्यांची बुद्धी कर्तव्याचा योग्य निर्णय करू शकत नाही. समाजाची बुद्धी, समाजातल्या लोकांची बुद्धी योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि दिवसेंदिवस लोकांचं आयुष्यही कमी होऊ लागलंय. हे तर कोरोनाच्या काळात आपण पदोपदी जाणवतंय आपल्याला. आपण अनेक लहान तरुण माणसं जाताना बघतो. लोकांचे हे दुर्भाग्य पाहून श्री व्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व वर्ण आणि आश्रमांच्या लोकांचे हित कसे होईल यावर विचार केला. तो काय विचार केला ते आपण पुढे बघूया. चातुर्होत्रं कर्म शुद्धं प्रजानां वीक्ष वैदिकं व्यदधादज्ञ संतत्यै वेदमेकं चतुर्विधं. त्यांनी विचार केला की अग्निष्टोमादी वेदोक्त कर्मांनी लोकांचे हृदय शुद्ध होते. त्या दृष्टीने यज्ञांचा विस्तार करण्यासाठी म्हणून त्यांनी एकाच वेदाचे 4 भाग केले. समग्र वेद होता, त्याचे 4 भाग केले. आपल्याला ते माहिती आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्यजुस्सामाथर्वाख्या वेदाश्चत्वारो उदधृताः इतिहास पुराणंच पंचमो वेद उच्यते. व्यासानी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 प्रकारे वेदांचे पृथक्करण केले. इतिहास आणि पुराणांना 5वा वेदच म्हटलं जातं. त्यामुळे आता आपण भागवत महापुराण वाचतोय, हा 5व्या वेदाचा एक भाग आहे. तत्र वेदधर पैल सामगो जैमिनी कविः वैशंपायन एवैको निष्णातो यजुषामुत अथर्वांगिरसामासीत् सुमंतुर्दारुणो मुनिः इतिहास पुराणानां पितामेरो महर्षणः. त्यापैकी ऋग्वेदाचे पैल ऋषींना, सामवेद गायक विद्वान जैमिनी आणि यजुर्वेदाचे अध्ययन करणारे एकमात्र वैशंपायन झाले. अथर्ववेदामध्ये दरुणनंदन सुमंत मुनी प्रवीण झाले. इतिहास आणि पुराणांचे अध्ययन माझे वडील रोमहर्षण म्हणजे सूत म्हणतायत. सुतांच्या वडिलांचं नाव आहे रोमहर्षण आणि सुतांचं नाव आहे उग्रश्रवा. रोमहर्षण यांनी केले आहे. ते ऋषयो वेदं स्वं स्वं व्यस्यन्नेकधा शिष्यैः प्रशिष्यैस्तच्छिष्यैर् वेदास्ते शाखिनो भवन. या ऋषींनी आपापल्या वेदांचे इतर अनेक विभाग पाडले. त्याप्रमाणे शिष्य, प्रशिष्य आणि त्यांचे शिष्य यांच्याद्वारा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या. जसजसं पुढे पुढे काळ जात गेला तस तसं त्याचे विभागणी आणखीन होत गेली. तैव वेदा दुर्मेधैर् धार्यन्ते पुरुषैर्यथा एवं चकार भगवान व्यासः कृपणवत्सलः स्त्री शूद्र द्विज बंधूनां
त्रैनश्रुतिगोचरा कर्म श्रेयसि मूढानां श्रेय एवं भवेदिह इति भारतमाख्यानं कृपया मुनीनां कृतम्. स्मरणशक्ती कमी असणाऱ्या लोकांनाही वेद शिकता यावेत म्हणून दयाळू भगवान व्यासांनी वेदांचे विभाग केले. आता वेदांचे विभाग का केले व्यासांनी याचंही उत्तर आपल्याला या श्लोकात सांगितलेलं आहे की सर्वसामान्य लोकांना वेदाचा अभ्यास करता यावा. समग्र वेद एकत्रित वेद अभ्यास करणं हे अतिशय कठीण काम आहे आणि या कलियुगात ते शक्य नाही. म्हणून लोकांना वेद शिकता यावेत, त्यातलं ज्ञान लोकांपर्यंत पोचावं म्हणून वेदांचे विभाग केले. स्त्री, शूद्र आणि संस्कार शून्य द्विज असे तिघेही वेदश्रवणाचे अधिकारी नाहीत. ते कल्याणकारी शास्त्रांच्या कर्माचे आचरण करण्यात चूक करतील. त्यांचेही कल्याण व्हावे या हेतूने दयाबुद्धीने महामुनी व्यासांनी महाभारत आणि इतिहासाची रचना केली. जे ज्ञान वेदामध्ये आहे तेच ज्ञान महाभारतात आणि इतिहासात आपल्याला बघायला मिळतं. म्हणून इतिहास आणि पुराणांना 5वा वेद त्याने आधीच म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे की ते 5वा वेद आहेत. कारण काय, वेद हे संस्कृतमध्ये आहेत आणि वेदांची म्हणण्याची पद्धत विशिष्ट आहे आणि तसे जर उच्चार जमले नाही तर चुकीचा अर्थ निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचे वाईट परिणाम सामान्य जनांना, स्त्रियांना, शूद्रांना आणि जे संस्कार शून्य द्विज आहेत अशांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागू नयेत. तर आणि अभ्यास किंवा ज्ञान तर त्यांना प्राप्त व्हावं म्हणून महाभारत आणि इतिहास ग्रंथांची रचना केलेली आहे. त्यामुळे पुराण, महाभारत आणि इतिहास या सगळ्यांनी वाचायला काहीच हरकत नाही असाच त्याचा अर्थ आहे. एवं प्रवृत्तस्य सदा भूतानां श्रेयसि द्विजाः सर्वात्मकेनापि यदा नातुष्यदृदयं ततः नातिप्रसीददृदयः सरस्वत्यास्तटे शुचौ वितर्कयन् विविक्तस्थः इदं प्रोवाच धर्मवित्. ऋषी हो, जरी व्यासाने याप्रमाणे नेहमी प्राण्यांच्या कल्याणासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च केली तरी जेव्हा त्यांच्या मनाला संतोष झाला नाही तेव्हा खिन्न मनाने ते सरस्वती नदीच्या पवित्र तटाकी किनाऱ्यावर एकांतात बसून हे धर्मवेत्ते असलेले व्यास मुनी मनोमन विचार करत म्हणत होते की आता काय मला करता येईल, या लोकांसाठी मी काय करू, मला कशाने समाधान मिळेल, मला समाधान का बरं प्राप्त झालेलं नाहीये, असा ते विचार करत बसलेले होते. धृतव्रतेन हि मया छंदांसी गुरवोग्नयः मानिता निर्व्यलीकेन गृहीतञ्चानुशासनं भारतव्यपदेशेन याम्नायार्थश्च दर्शितः दृश्यते यत्र धर्मादि स्त्रीशूद्रादिभिरप्युत तथापि बत मे दैह्यो यात्मा चैवात्मना विभुः असंपन्नैवा भाति ब्रह्मवर्चस्य सत्तमः. मी निष्कपट भावाने ब्रह्मचर्यादी व्रताचे पालन करीत वेद, गुरुजन आणि अग्नी यांची सेवा केली आणि त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. महाभारताच्या रचनेच्या निमित्ताने मी वेदांचाही अर्थ उघड करून सांगितला. त्यामुळे स्त्री, शूद्र इत्यादी आपापल्या धर्मकर्माचे ज्ञान प्राप्त करू शकतील. व्यास स्वतःशीच बोलतायत, स्वतःशीच विचार करतायत. आपुलाची संवाद त्यांचा आपल्याशीच चाललेला आहे. ते म्हणतायत पुढे, जरी मी ब्रह्मतेजाने संपन्न असणाऱ्या श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा वास्तविक भगवंतांचा अंश आहे, त्यामुळे ते परिपूर्ण आहेत. तरी सुद्धा आत्मस्वरूपाने संपन्न झालेला नाही असे मला वाटते. त्यांना असं वाटत होतं की मला हे काही कळत नाहीये, माझं समाधान होत नाहीये, मला शांती नाहीये. का बरं होत नाही? ज्या वेळेला आत्मज्ञान होतं त्यावेळेला स्वस्वरूपाची ओळख झाल्यावर समाधान, शांती आपोआपच प्राप्त होते. त्यांना आत्मस्वरूपाची ओळख होती पण परहित पूर्णपणे साधलं गेलं नाही असं कुठेतरी त्यांच्या मनाला वाटत होतं. म्हणून त्यांना मनाला अस्वस्थता होती. पुढे ते म्हणतायत, किंवा भागवता धर्मा न प्रायेण निरूपिताः प्रियाः परमहंसानां तैव यच्युत प्रियाः
तस्यैवं किलमात्मानं मन्यमानस्य खिद्यतः कृष्णस्य नारदोऽभ्यागादाश्रमं प्रागुदारुतं तमविज्ञाय सहसा प्रत्युत्थायागतं मुनिः पूजयामास विधिवन् नारदं सुरपूजितम्. व्यासमुनी स्वतःलाच म्हणतायत किंवा मी भगवंतांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माचे बहुधा अजून निरूपण केले नाही. विचार मंथन चालू आहे व्यासदेवांचं, कारण तेच भागवत धर्म परमहंसांना आणि भगवंतांनाही प्रिय आहेत. भगवंतांना काय प्रिय आहे हे व्यासदेवांना बरोबर माहिती आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की कदाचित भगवंतांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माचं मी विवेचन केलेलं नाहीये, निरूपण केलेलं नाहीये. श्रीकृष्ण द्वैपायन याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून खिन्न झाले होते. म्हणजे श्री द्वैपायन म्हणजे व्यास असं त्यांना श्रीकृष्ण द्वैपायन असं म्हणून ओळखलं जातं. त्याच वेळी देवर्षी नारद वरील ठिकाणी येऊन पोचले. सरस्वतीच्या किनाऱ्यावर ज्या वेळेला हे सगळं विचार मंथन व्यासांच्या मनात चाललं होतं त्यावेळेला नारद मुनी तिथे अवतीर्ण झाले. त्यांना आल्याचं पाहून व्यासमुनी लगेच उठून उभे राहिले. नारद मुनी त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे व्यासांना, ते उठून उभे राहिलेत आणि देवांनीही पूजलेल्या देवर्षी नारदांचं त्यांनी विधीपूर्वक पूजन केलेलं आहे. त्यांची पाद्यपूजा केलेली आहे आणि आपलं दुःख त्यांना सांगितलंय की मला असंतोष झालेला आहे, कुठेतरी असमाधान आहे, माझ्यात काय कमी राहिलंय, काय उणीव आहे हे कृपा करून सांगा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. ते आपल्याला पुढल्या अध्यायात बघायला मिळेल. आज आपला अध्याय 4 इथेच संपलेला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंधे नैमिषीयोपाख्याने 4थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. आपली वेळ संपलेली आहे, त्यामुळे आता मी गरुड गमन घेते, विष्णुस्तुती घेते आणि त्यानंतर आपण येथेच विरमूया. आपली मीटिंग इथे एंड होईल. पुन्हा आपण भेटूया उद्या दुपारी 3 वाजता. गरुड गमन तव चरण कमल मिह मनसि लसतु मम नित्यम. गरुड गमन तव चरण कमल मिह मनसि लसतु मम नित्यम. मनसि लसतु मम नित्यम. मम तापमपा कुरु देवा. मम पापमपा कुरु देव. मम तापमपा कुरु देवा. मम पापमपा कुरु देव. जल जनयन विधिन मुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्मा. जल जनयन विधिन मुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्मा. विबुध विनुत पद पद्मा. मम तापमपा कुरु देवा. मम पापमपा कुरु देव. मम तापमपा कुरु देवा. मम पापमपा कुरु देव. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. मम तापमपा कुरु देव. मम पापमपा कुरु देव. मम तापमपा कुरु देव. मम पापमपा कुरु देव.